नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज पाहणार आहोत आपण ही खारबोटी जी पावसाळ्यामध्ये आता पाऊस पडल्यानंतर ना एखादा झरे किंवा एखादी वाळ वगैरे असेल ना तर तिथे भेटतात जास्त करून पाण्याच्या ठिकाणी। आता त्या पावसाळ्यातच जास्त करून असतात, म्हणजे पावसाळ्यात जिथे झरे असतील ना तिथे या खूप साऱ्या बाहेर पडतात किंवा आमच्या शेताच्या ठिकाणी पण खूप साऱ्या असतात। त्यामुळे ह्या आता ह्या श्रावणापर्यंत खाल्ल्या जातात। ह्या आहेत खारबोट्या। आता कोणी कोणी पाहिलेत त्यांनी नक्की सांगा ह्यांना तुमच्या गावाकडे काय म्हणतात। तर ह्या आमच्या गावाकडे खारबोटे आम्ही म्हणतो। तर हे आणायची पावसाळ्यामध्येच, आता श्रावणाच्या आधीच खाल्ली जाते। मला हा खूप सारा माझ्याकडे जुना व्हिडिओ होता, म्हटले चला तुमच्याबरोबर शेअर करावा। तर ह्या धुवून घ्यायच्या 2 ते 3 पाण्यातून, कारण माती वगैरे असतात, मग ती माती असते त्यामुळे हे धुवून घ्यायचं। मातीचे कण आतमध्ये छोटे छोटे बसून राहतात, मग हे धुतले ना नंतर उकळल्यावरती पण धुवून घ्यायच्या। आता ह्या 2 ते 3 पाण्यातून धुवून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये मीठ घालून आपल्याला उकळायला लावून ठेवायच्या। त्या उकळल्या म्हणून कशा समजायचा, आता ही एक खारबोटे हातामध्ये घेतल्यानंतर समजते की वरचे जेव्हा त्यांच्यावरचं टर्फ असतं ते बाजूला होतं आणि पहा आतली खारबोटी दिसायला सुरुवात होते, म्हणजे आतमध्ये जे गर असतं ना त्याच्या आतमध्ये ते दिसायला सुरुवात होते। मग समजायची आपली खारबोटी शिजलेली आहे। मग उतरायचं, थंड करायचं, धुवून घ्यायचं आणि मग या पद्धतीने आपल्याला काठीच्या साहाय्याने ते गर काढून घ्यायचं आहे बाजूला। बघा किती शिजले असल्यामुळे ते सोपं आणि सुटसुट पटकीन बाहेर येते। तर या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। काढल्यानंतर पण आपल्याला ते गरम पाण्याने साफ करून घ्यायचं आहे। आपल्याला गरम पाण्यात टाकायचं, 1-2दा मस्तपैकी धुवून घ्यायचे त्या। त्याच्यासाठी मसाल्यासाठी कांदा लागणार आहे आपल्याला भाजलेला, खोबरं भाजलेलं लागणार आहे, आलं लसूण, एक छोटंसं आल्याचा तुकडा आणि 5-7 लसणाच्या काड्या लागणार आहेत। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तेल घेतलं आहे मी 1 पळी भरून, त्याच्यामध्ये कांदा घालायचा, कांदा घालायचा, टोमॅटो घालायचा, तेलावरती आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। आणि टोमॅटो कांदा शिजावा तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ पण घालायचं आहे, कारण पटकन शिजतं आणि जास्त करपल्या जात नाही। तेलाचा वापर आपण कमी केला जरी ना तरी कांदा टोमॅटोमध्ये कधी पण मीठ घातलात ना तुम्ही व्यवस्थित शिजतं, कुठेही करपत वगैरे नाही। त्यामुळे इथे कधी पण मीठ वापरायचं। तर हे आपल्याला मीठ घातल्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि तुम्ही पण पाहिली आहे का कधी याची भाजी ते पण सांगा, तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा तुम्ही। आता याच्यामध्ये आपल्याला हळद लागणार आहे, एक अर्धा चमचा हळद वापरले। एक ज्या प्रमाणात तुम्ही तिखट खाणार त्या प्रमाणामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर, मी अर्धा चमचा तिखटवाली लाल मिरची पावडर वापरले। धना पावडर 1 चमचा, गरम मसाला मी 1 चमचा वापरला। आता हे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे। थोडा वेळ आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचं आणि जी खारबोटी आपण घेतली आहे ती पण त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे धुवून घ्यायची आणि मग त्या कांद्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि मस्त असे कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला ती परतून घ्यायची। काही आपल्याला अति मसाले वापरायचे नाहीत, त्याची टेस्ट खूप छान लागते। तुम्ही कधी मिळाली तर आणा, या पद्धतीने करून खा आणि ह्या मस्त लागतात ह्या भाज्या। तर हे तेलावरती परतल्यानंतर आपण जो वाटण करून घेतला आहे ना, कांदा खोबरा आलं लसूण पेस्ट वगैरे ते एकत्र, तर त्याचा 1 चमचाभर वापर करायचा, म्हणजे जास्त गच्चसर। तुम्ही असंही खाऊ शकता, हे कांद्यामध्ये आपण परतले ना ते तसंही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, तेही खूप छान लागतं। आणि हे आता आपल्याला जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल किंवा असं एखादा थपथपीत आपण म्हणतो रस्सा टाकल्यानंतर तसा बनवायचा असेल ना त्या पद्धतीने होऊन जातं। आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर थोडा वेळ परतून घ्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं। एकदम अशी 5 मिनटं उकळी काढायची, कारण रश्श्याला पण त्याची चव टेस्ट उतरली पाहिजे ना, त्याच्यासाठी। एक उकळी काढल्यानंतर आपल्याला मिठाचं प्रमाण जेवढं तुम्ही आता वापरणार आहात तितकं मीठ घाला। तर मी 1 चमचा पहिला थोडा वापरला आणि नंतर अर्धा चमचा इतका मीठ वापरला आहे। तर हे आपल्याला उकळी काढल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर वरनं सर्व करायची, मस्त अशी टेस्ट येते। तुम्हाला चला, तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।